तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 5:24. आज निघालो लवकरच आणि बुकिंग्स पण वाजतायत, पण फेअर थोडंसं कमीच आहे. पण ठीक आहे, आता जी पण बुकिंग असेल ती मी ॲक्सेप्ट करून निघून जाईल. चहा प्यायला आलो होतो, आपला चहावालाच बंद आहे. तर ठीक आहे, आता बघूया कोणती बुकिंग वाजतात. लोकल बुकिंग वाजतात त्या तर नाही घेणार. आता जी पण बुकिंग घेईल ती मुंबई साईडचीच घेऊन निघून जाईल. बघा, डोंबिवलीचीच बुकिंग वाजते, तर ह्या बुकिंग्स नाही घेणार आहे आता मी. चांगली एखादी बुकिंग 500च्या वरचीच बुकिंग घेईन आणि इकडनं आता निघून जाईन मुंबई साईडला किंवा नवी मुंबई साईडला. तर बघूया आता कोणती बुकिंग भेटते आपल्याला. जाऊया आता, थांबूया काटेमारेल नाक्यावरती. तर मित्रांनो, ही बुकिंग येते. ही बुकिंगची तुम्ही किलोमीटर बघा किती आहे. पिकअप 5.3 किलोमीटरचं पिकअप आहे आणि प्राइस बघितली का. तर बाई याच बुकिंग येतात. ही पण बघा 4.5 किलोमीटर. भाई अशा बुकिंग कसं काय ऍक्सेप्ट करणार. आणि मग लोकांना वाटतं की आपण रडत असतो की बुकिंग्स घेत नाही. भाई त्या बुकिंग्स तर बघा एवढ्या लांब किलोमीटर आणि प्राइस पण बघा. तर ठीक आहे, आपल्याला कोणाला काय एक्सप्लेन नाही करायचंय, पण अशा बुकिंग नाही ऍक्सेप्ट करणार आहे मी. तर मित्रांनो, आता आपण फायनली गोरेगावची ट्रिप घेतलेली आहे. भाई आता किती वेळ वाट बघणार आणि किती ट्रिप आपण मिस करणार. तर आता गोरेगावची ट्रिप घेतलेली आहे. 4 मिनिटावरती पिकअप आहे. तर ठीक आहे, जातो आता, करतो पिकअप आणि जाऊया आता गोरेगावला. तर मित्रांनो, झालेला आहे गोरेगावचा ड्रॉप आणि आपल्याला मिळालेले 819 रुपये. तर आता निघतो इकडनं बाहेर. आणि आता पण मी गोरेगावला येत होतो तेव्हा मानकोली नाक्याचे ते आपला एक सबस्क्रायबर भाऊ आपल्याला भेटला. त्याने ओळख दाखवली, पण दोघं पण गाडीत होतो त्यामुळे नाव वगैरे नाही विचारू शकलो. पण तरी पण धन्यवाद भाऊ आपल्याला ओळख दाखवल्याबद्दल. तर मिरर खाली करून बोलला माझ्याशी की दादा मी व्हिडिओ तुमच्या बघतो रोज. तर आपल्याला तेवढं पण समाधान आहे की भाई आपल्याशी म्हणजे तेवढी ओळख तरी दाखवली. तर ठीक आहे, बघूया आता इकडनं कोणती बुकिंग भेटते. आणि तुला पण मित्रा आजच्या कामासाठी बेस्ट ऑफ लक. तुझं काम आज चांगलं होऊ दे. तर आपली पण सुरुवात तर चांगली झाली आहे. तर बघूया आता इकडनं कोणती बुकिंग लागते. 2-4 बुकिंग लागत होत्या, पण त्या रिझर्वेशन मध्ये होत्या. त्या रिझर्वेशन कधीच तेच कळत नाही, तर नाही ऍक्सेप्ट केल्या. तर आता बघूया, इकडून बाहेर जातो आणि जर चांगली बुकिंग लागली करूया काम. तर मित्रांनो, आता चेंबूरचा ड्रॉप घेतलेला आहे मी. तर इकडनं चेंबूरला जाऊया, कारण का लागतायत ऐरोली, घनसोली, मापे हेच बुकिंग लागतात. त्या घेऊन मतलब नाही. तिकडनं बुकिंग नाही लागणार. भले रेट आहे पण बुकिंग नाही लागणार. तर ठीक आहे, आता करूया हा पिकअप आणि करूया ड्रॉप चेंबूरला. मग चेंबूरवरून बघूया चांगली एखादी मोठी बुकिंगच घेऊया. तर मित्रांनो, आता कल्याणला आलोय. मला चेंबूरवरून पनवेलची ट्रिप लागली होती. चांगली ट्रिप होती, ठाण्याची ट्रिप असते. तर चेंबूरवरून मला पनवेलची ट्रिप लागली होती. मला वाटतं 1 तास काहीतरी 7-8 मिनिटात ती ट्रिप कंप्लीट झाली. आणि या बिल्डिंगीत मी त्यांना सोडतो आणि बस रोड क्रॉस करूनच समोर म्हणजे उभेच होते ते 4 जण त्यांनी बुक केली होती कल्याणची. तर आता कल्याणला आलो आणि कल्याणचा आपल्याला एक फेअर मिळालाय 915 रुपये. तर हा फेअर आपल्याला पनवेलवरून होता. मला काहीतरी 800 रुपयेच काहीतरी दाखवत होतं. हे 900 वरचे 100 ओव्हर सामणारे आपल्याला नाही देणार. तर ठीक आहे, आता जरा जातो आरटीओ मध्ये. काम आहे, आरटीओ मध्ये जातो आणि मग त्यानंतर लॉग इन करेल. आणि 1 मिनिट. आणि ओला मध्ये ही ट्रिप कंप्लीट केली होती मी. ओला मध्ये ही एक ट्रिप कंप्लीट केली आहे. तर ठीक होतं फेअर पण आणि प्राइस पण. आणि आता आपलं ओव्हरऑल काम झालेलं आहे. ओला मध्ये 644 आणि उबर मध्ये झाले 2048. तर आज चांगलं काम झालंय. 2600 रुपयाचं काम झालं आतापर्यंत. वेळ झाली 12:12. तर जातो आता आरटीओला. जरा एक काम आहे ते करून घेतो, बघूया होतंय का. तर ठीक आहे, मग त्यानंतर करेन लॉग इन. त्यानंतर पण मी काहीतरी खाईन, जेवेन वगैरे आणि मग लॉग इन करेन. चला आता मित्रांनो, जाऊया आता आरटीओला. आरटीओच्या बाजूलाच आहे मी सध्या. तर मित्रांनो, झालं आपलं आरटीओचं काम. माझं काम हे होतं की माझं आरसी बुक येऊन रिटर्न गेलो होतं. पण भाई गेलो आणि ओळखीचा एक जण भेटला. भाई त्यांनी लगेच होता, अरे तुझं आहे का भोईर. म्हणजे एक वायाच फ्रेंड होता पण ओळखीचा होता, मित्राचा मित्र होता. मग तो बोलला थांब मी आणून देतो. भाई गेला 2 मिनिटात घेऊन आला. तर
एक नंबर काम झालं. मला वाटलं भाई लय फेऱ्या माराव्या लागतील आणि मला असं वाटलं की मला 2-3 तास तर असेच वाया जातील, पण तसं काय नाही झालं. फटाफट तो गेला, घेऊन आला आणि मी आता नाश्ता वगैरे पण केला. आता एक बुकिंग घेतली मी अंबरनाथची, तर 19 मिनिटाची बुकिंग तर दाखवते, तर मी ऍक्सेप्ट केली आहे उबरमध्ये. तर ठीक आहे, आता करूया पिकअप आणि जाऊया आता अंबरनाथला. तर मित्रांनो आता उल्हासनगरचा ड्रॉप लागला होता. उल्हासनगरचा ड्रॉप मी कंप्लीट केला आणि आलो आता घराच्या इथे. तर जातो आता मी घरी, आराम करतो आणि ॲप वगैरे मी बंदच केलेलं आहे आणि बऱ्यापैकी आज आपलं चांगलं काम झालेलं आहे खूप दिवसानंतर. तर बघूया किती काम झालंय आपलं. तर मित्रांनो ओलामध्ये झालेले आपले 757 रुपये आणि उबरमध्ये बघूया आपले किती झालेले आहेत. उबरमध्ये झालेले आहेत 2243 रुपये. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झाले. तर ओलामध्ये झाले 757 रुपये आणि उबरमध्ये झालेले 2242 रुपये. तर आज 1 रुपया कमी राहिलेला आहे. तर ठीक आहे, आज आपलं ओव्हरऑल 3000 रुपयाचं काम झालेलं आहे. CNG आपलं बाकी आहे अजून बऱ्यापैकी, म्हणजे पूर्ण पण नाही संपलाय. तर ठीक आहे, -650 रुपये CNG, -66 रुपये ओला आणि -100 रुपये उबर. तर ओव्हरऑल आपल्याला 2100 म्हणजे 2200 रुपयाचं आज प्रॉफिट झालेलं आहे. तर ठीक आहे, आज खूप दिवसानंतर 3000 पर्यंत काम केलंय मी आणि खूप दिवसानंतर असं काम झालंय. तर बरं वाटलं. तरी पण विचार चालू आहे की एकदा घरी जेवून आलो की मी परत पण निघू शकतो. तर बघूया, जर इच्छा असली किंवा मन झालं तर निघेल परत, नाहीतर मग ओव्हरऑल काम आपलं 2200 रुपयाचं आपल्याला नेट प्रॉफिट झालेलं आहे. चला तर मित्रांनो, नाहीतर भेटूया उद्या सकाळी 5 वाजता.